घरी आले तरी सुद्धा नाही निघते ना कार्यक्रमाला सुरुवात तुम्ही तिथे बसताय ना गेट बंद नाही काम ना येणार नाही गेट नको बंद करू अरे बाबा नमस्कार करा बरे आहेत ना अरे बाबा विद्यार्थिनींच्या 21व्या स्नेह संमेलनासाठी आपण या ठिकाणी सर्व जमले आहोत. आपली मैत्रीण अरुणा व श्री रमेश भाई यांच्या दामोदर या सुंदर वास्तूमध्ये आपले 21वे संमेलन संपन्न होत आहे. या निमित्ताने सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करते. आता सुमनने असं काव्यमय आणि सुंदर अशा त्यांचं उत्स्फूर्त जे भाषण दिलं एक प्रकारचं ते तुम्ही मी भारावून गेलो. आवडतं आवाज साधारणतः कार्यक्रम आपण पाहत असतो, अनुभवत असतो, अटेंड करत असतो. त्यावेळेला अशा तऱ्हेचं काव्यमय म्हणा किंवा शब्दसुमनं जी वापरली जातात त्याचा एक वेगळा अनुभव आपल्याला तिकडे अनुभवायला मिळतो आणि त्याची प्रतिकृती म्हणजे आता अशा तऱ्हेचं प्रतिकृती दाखवली त्याच्याबद्दल राऊताळीत नको बसू पुढे अभिनंदन. शुभ स्वागतम सुस्वागतम. वर्गबंधू भगिनींच्या आगमनाने गहिवरले सर्वांचे मन. श्रीयुत रमेश भाई आणि अरुणांना विनंती करुणी दीप प्रज्वलन करावे. प्रसन्न वाटावं. बरोबर पण मामाला सोबत आजच्या उत्सव मूर्ती बड्डेगर मीना यांना आणि अजूनही ज्यांना अजून एक जण कोणती जागा भरोसा दीप प्रज्वलन रंजना आपल्याला 2 शब्द वाराच येतो तो काय करणार ते वाराचे
मध्ये घेतला स्वतः पेटली अशीच लावा ना कांदीपेटी मेणबत्ती जाऊ नाही खांदेपट्टीने मेणबत्तीने सांगते पण ते एक लावून घ्या चला बाबांना मंजू लावा दीप प्रज्वलन झालेलं आहे. वारायच्या माहिती कोणाला वारच पाहिजे ना अंधाराचा नाश करून तेजाची सेवा आपण तेजाच्या मार्गाने जाणारे आणि दिव्याचे पूजन करणारे काय लागणार ग या दीपक प्रज्वलनाच्या निमित्तानं हा पहिलाचा आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये सातत्यानं सदोदित शेवटपर्यंत असाच उजळत राहावं अशा तऱ्हेची ईश्वराचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. गणरायाला पहिले वंदन गणरायाला पहिले वंदन प्रसन्न व्हावे हे शिवनंदन प्रसन्न व्हावे हे शिवनंदन गणरायाला पहिले वंदन कांचन
मंगलमूर्ती